श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतं माश्रय। सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई महाराज की जय। सद्गुरु श्री जोग महाराज की जय। जय जय राम कृष्ण। सीताराम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम। सुंदर ते ध्यान
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हे तिला आवडे निरंतर हे तिला तन तन तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती सावली मकर कुंडले तळपती
गळा कासे पीतांबर पीतांबर कासे पीतांबर पाहिला शिवावडीने, पाहिला शिवोगा आवडीने, आवडीने तुळशी हार गळा. हो, तुळशी हार गळा, असे सीतावर. आवड निरंतर हेती जाण आवड निरंतर हेती जाण तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पीतांबर पीतांबर कासे पीतांबर विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार रखुमाई जय जय विठोबार रखुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार रखुमाई जय जय विठोबार रखुमाई हरी जय हरी
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
हेचे काम वाचे गाऊ तुझे वाचे गाऊ तुझे नाम वाचे गाऊ तुझे नाम वाच गावो तुझे नाम वाच गावो तुझे नाम वाच गावो तुझे नाम आम्हा हेची काम वाचे गाऊ तुझे वाचे गाऊ तुझे नाम वाचे गाऊ तुझे नाम वाच गावो तुझे नाम वाच गावो तुझे नाम वाच गावो तुझे नाम आयुष्य मोलाची हे घडी धरू पायाची आवडी धरू पायाची आवडी धरू पायाची आवडी आयुष्य मोलाची हे घडी धरू काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा अवघा माझा आयुष्य मुलाची हे घडी धरू पायाची माझ्या जीवीच्या जीवना माझ्या जीवीच्या आयुष्य मुलाची हे घडी धरू पायाची आवडी धरू पायाची आवडी धरू पायाची गोपाल कुमाई गोपाल कुमाई रे गोपाल कुमाई टाळी वाजवायची बसलेले हाताने टाळी खाणं भगवंताचं चिंतन करायचं सर्वांनी हरी जय जय हरी जय हेच काम हेच काम आता हे काम हेच काम हेच काम हेच काम
आवडी आवडी धरून धर पायाची आवडी धरू पायाची आवडी धरू पायाची आवडी 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 धरू पायाची
येना ग आई, मला झोप येत नाही. 4 मुली आहेत सासूरवाशिनी, पण सासूरवाशिनी लेक जेव्हा माहेराची वाट धरते तिला साडी चोळीची अपेक्षा नाही राहत, आजी पुरणपोळीची अपेक्षा नाही राहत, बाबा पंचपक्वान्नाच्या अपेक्षा नाही राहत. माहेरच्या वाटेनं चालताना सासूरवाशिनी लेकीला एकच वाटतं, माहेरात गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चटणी भाकरी खायला मिळावी भास. त्या चटणी भाकरीत तिला आनंद वाटतो. आज पंचपक्वान्नाचं ताट कुटुंबाच्या समोर आहे. काय नाही सांगा ना कुटुंबाकडे, जाधव परिवाराकडे. स्वर्गाचं सुख आज जाधव परिवाराकडे, पण तरी सुद्धा डोळे भरून येतात, कारण हे स्वर्गाचं सुख देणारी आज ते स्वर्गाचं सुख पाहायला नाही, याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. मुलांना एकाच गोष्टीची खंत वाटते बरं का, की आज जर ती आई असती ना, हो फार आनंद झाला असता तिला. अरे माझी मुलं किती कर्तृत्ववान आहेत, माझ्या मुली किती सुशील आहेत, किती संस्कारी आहेत, आनंद झाला असता तिला. आजही वाट पाहतात, ए आई झोप नाही लागत, आता कुठला सण आणि कुठली दिवाळी, आता दिवाळीच्या सणाला तुझा फोन येत नाही, सणावाराला तुझं बोलावणं येत नाही, सुनं वाटतं ग सगळं. माहेरची वाट आता सुनी वाटते मला, माहेराची वाट सुनी वाटते. खरी अर्थानं आजही कुटुंब ह्याच गोष्टी भावना व्यक्त करत. कुणी विचारा कुटुंबाला कशी होती तुमची आई, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं पाग फेडू तिचं, कसं पाग फेडू तिचं, होऊ तराई, ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. आजीनं पाताला घरात दिला बोलावा निवारा, घेऊन या पंखाखाली भर दिला मोती सारा, भूर उडाली पाखरे पाखरे, पांगीत फेडाया आज घायाळ पक्षिणी पक्षिणी जाई पिलाला पेटाया, माय मंदिर हलले हलले, लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाला भेटाया भेटाया भेटाया. आजही ती आई या कुटुंबाकडे पाहते आणि फार मोठा आशीर्वाद देते.
निश्चितच हे कुटुंब एवढ्या चांगल्या परीनं आज विकसित आहे. ही कशाची पावती आहे? आजही मुलांच्या अंतकरणात, मुलींच्या अंतकरणात आईचे संस्कार जिवंत याची पावती आहे. आजी धनवान भरपूर आहेत, पैसा ऐश्वर्य श्रीमंती भरपूर आहे, पण आईचे संस्कार प्रत्येकाला नाही जोपासता येत. आईवडिलांचे संस्कार प्रत्येकाला नाही जोपासता येत. आज या मातेच्या पश्चात त्यांच्या पतींवरती फार मोठं दुःख आहे. खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करून आपल्या जीवनामध्ये आपल्या पोरांना कसं घडवायचं याचं ज्ञान निश्चित वडिलांनी दिलं. जीवनाची अर्धांगिनी जाण्याचं सगळ्यात मोठं दुःख त्यांच्यावरती उभा राहिलं. का? कारण इथपर्यंत सगळं गोकुळ म्हणूनच होतो या परिवाराला. जाधव परिवार नाही, गोकुळ म्हणावं, गोकुळ. खरंच, कारण गोकुळासारखं वातावरण, हसतं खेळतं कुटुंब. पण आईच्या जाण्याचं सगळ्यात मोठं दुःख या परिवाराला झालं असं म्हणावं लागेल. भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. पण अधुरी म्हणण्यापेक्षा मी म्हणेल या मातेनं तिच्या कर्मानं याला पूर्णत्व दिलं, चांगले संस्कार केले. अधिकच न बोलता खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला जे विचार दिलेत, आईवडिलांची सेवा करण्याची, धर्मसेवा करण्याची, गोसेवा करण्याची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालण्याचे, आज प्रत्येकानं ते जोपासावे आणि होता होईल तेवढी सेवा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं करा. गोमातेची करा, कारण गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. आपला धर्म टिकवायचा आहे ना, घरात आई आणि गोठ्यामध्ये गाई वाचलीच पाहिजे, तरच आपल्याला खऱ्या अर्थानं धर्म टिकवता येईल. मी सांगते कारण मी स्वतः गोसेवक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. आज इन्स्टाला, यूट्यूबला, मोबाईलला जरी सर्च केलं रुक्मिणी खिलार गोशाळा तरी तुम्ही पाहू शकता. आणि प्रत्येकानं ती गोसेवा करा ही माझी खऱ्या अर्थानं अंतकरणापासून विनंती आहे. माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज साळेकर या ठिकाणी ते उपस्थित नाहीत, परंतु फार मोठी गोसेवा अंतकरणामध्ये धर्मरक्षा करण्याचं. कारण आता हा काळ आपल्याला खऱ्या अर्थानं निश्चित तत्परतेनं जगण्याचा आहे. आता जास्त वेळ घालून जमणार नाही, कारण वेळ आधीच झालेला आहे. अधिकचं मीही बोलणार नाही, पण प्रत्येकानं सावध व्हा. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्य मोलाची आहे, घडीन लवकरात लवकर धरू पायांची आवडी. संत सांगतात, अरे इतर ठिकाणी जात बसू नका, कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्या गदी बुद्धी का, कारण इथंच तुम्हाला अमृताची खाणी आहे आणि इथेच खऱ्या अर्थानं शाश्वत सुख आहे. अमृताची खाणी याची ठाई वेचुवानी. तिसरं चरण मी सरळ घेतलं, शेवटच्या चरणाला आपल्याला वेळ देता येईल. आणि खऱ्या अर्थानं अशा स्वरूपानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा संतांची वाणी आहे. अमृतापेक्षाही असं गोड असणारं तुझं नामस्मरण, याचा कधीच आम्हाला खऱ्या अर्थानं कंटाळा येत नाही. उलट रसना येर रसा विटे घेता गोटे अधिक. इतर रसाचं, इतर विषयाचं दुःख वाटतं, पण भगवत चिंतनाच्या ब्रह्मरसाचा कधीच कंटाळा वाटत नाही. तुका म्हणे पोट झाले चिन धाय तरी खादलीची खाय आवडीने, अशी अवस्था ब्रह्मरस चाकताना होते. म्हणून हा ब्रह्मरस प्रत्येकानं सेवन करा. हातानं टाळी, मुखानं भजन करा. विठोबा
बरं झालं ना भजन? अहो भजन बरं झालं ना? असू द्या आता नंतर घेऊया. आम्हा हिची कामं बाचे गाऊ तुझे नाम आयुष्य मोलाची हे घडी धरू पायांची आवडी. कैलासवासी जाधव कुटुंबाची आई उर्फ सगळ्यांच्या अंतकरणातील अक्का अखंड सौभाग्यवती सौभाग्याचं लेणं घेऊन गेली. स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार तुम्ही गळ्यामध्ये शरीरावरती किती दागिने घाला, पण कपाळाचं कुंकू हा सगळ्यात मोठा दागिना आहे स्त्रीच्या जीवनातला. आणि हे सौभाग्याचं लेणं घेऊन गेली. नको मला दाग दागिना असू द्या काळमणी. जगाला आईनं सांगितलं, अरे सोन्या नाण्याचं काय कौतुक तुम्ही मला सांगता, गळ्यात काळोमणी का असे ना, पण माझं सौभाग्य माझे पती या समाजाच्या चांगल्या सेवेसाठी उभे आहेत ना, त्यांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे मला. नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. नको मला दाग दागिना असू द्या काळमणी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी. सौभाग्याचं लेणं घेऊन गेली. आज त्यांचे पती श्री यादवराव पांडुरंग जाधव माजी पोलीस पाटील मुखेड, त्याचबरोबर त्यांचा मुलगा आज चांगल्या परीने या ठिकाणी शेती करतायत, काळ्या आईची सेवा करतायत आणि उत्कृष्ट पद्धतीने आईचे संस्कार जोपासतायत श्री ललित जाधव. त्याचबरोबर त्यांची सून मेघा जाधव असतील, नातू सुदर्शन जाधव, नात सानवी जाधव, त्यांच्या मुली सौ छाया चोपडे असतील, वैशालीताई क्षीरसागर, स्वप्नाताई पाटील, शीतलताई गावंडे, संपूर्ण नातवंड कुटुंब परिवार आणि त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी 150 कुटुंब माणसं आहेत कुटुंबामध्ये. ते सगळी सदस्य सगळ्यांवरती जे दुःख आहे ते दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर श्री संत निवृत्तीनाथांनी या ठिकाणी द्यावी अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करते. अधिक जण बोलता कीर्तनरूपी सेवेकरिता गोड अशी गायनाची 7 ज्यांनी प्राप्त केलीत. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि गोड असा कंठ ज्यांचा, गोड असा सूर ज्यांचा आणि आपल्या भागाचं वैभव असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण मिलिंद महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी सुरांची साथ केलीत महाराज, मनापासून धन्यवाद. फार मोठी नम्रता आहे बरं का मिलिंद महाराजांमध्ये. आणि कलाकार त्याच्यावरूनच खऱ्या अर्थानं ओळखला जातो. तुम्ही कला किती चांगल्या पद्धतीनं सादर करता याच्यापेक्षा तुम्ही कला सादर करताना किती नम्रतेनं सादर करता हे फार महत्त्वाचं आहे. हां, आणि ही नम्रताच माणसाला मोठं करते. महाराज मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय गोड अशी सुरांची साथ ज्यांनी प्राप्त केलीत हरिभक्तीपरायण गायन सम्राट या ठिकाणी नवनाथ महाराज असतील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी सुरांची साथ केलीत. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे बंधुस्थानी असणारे आणि खरंच त्यांचा स्वर कंठ ऐकल्यानंतर आपोआपच आपल्या मनाला पाजर फुटावा असं ज्यांचं गायन आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी गायनाची साथ प्राप्त केलीत. त्याचबरोबर या ठिकाणी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ केलीत. आपल्या भागाचं वैभव असणारी आणि महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं मृदुंगामध्ये मृदुंग मेहरू म्हणून ज्यांचं नाव असावं आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बंधुस्थानी असणारेच. कारण रोजच्या जीवनामध्ये अनेक वेळा प्रसंग येतात, सेवेचा योग येतो, पण खऱ्या अर्थानं आमचे दिनेश महाराजांचं वादन ऐकल्यानंतर निश्चित आपल्या सगळ्यांचे हात डोलतात. हो, एवढं सुंदर असं वादन आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण दिनेश महाराजांचे. गोड अशी मृदुंगाची साथ, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी सिंत म्हणूयात की नवीन काय म्हणतात, हां संवादिनी, बरं ठीक आहे, सुरसंवादिनी म्हणूयात. वा वा वा, सुरसंवादिनी, नुसती संवादिनी नाही, संवादिनी घरी, ही सुरसंवादिनी ही सुरसंवादिनी आपली. आणि सुरसंवादिनीची साथ एवढी गोड अशी दिलीत आमचे बंधुस्थानी असणारे महाराष्ट्रात. आज या वादनामध्ये, या इन्स्ट्रुमेंटमध्ये तोड नाही असं ज्यांचं वादन
आमचे कृष्णदेव महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणजे शेवटी ही ज्याचं त्यालाच चांगल्या पद्धतीनं जयाचा व्यवहार तया साजे हे त्यांनी त्यांचं किती सुंदर पद्धतीनं दिले हे त्यांचं त्यांना आणि जगाला आज खऱ्या अर्थानं फार मोठं कौतुक आहे याचं. फार सुंदर अशी सुरांची साथ. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे आदरणीय आपल्या भागाचं वैभव असणारे आणि महाराष्ट्रात आज विनेकऱ्यांमध्ये बरं का विनेकऱ्यांची सेवा भरपूर असते पण विनेकऱ्यांमध्ये सुद्धा पोशाख पेहराव त्यांची देहबोली त्यांचं दिसणं आणि त्याचबरोबर त्यांचं पावलं खेळणं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आमच्या किरण महाराजांचं. एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी विनेची साथ तुम्ही करत असता मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी काय नाव आदरणीय आमच्या भगिनी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्तीपरायण सुनीताताई कातोरे यांच्या संस्थेतील ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी टाळांची पावलांची साथ या ठिकाणी दिलीत. त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही आमचे चोपदार दादा असतील. खरंच मी पहिल्यांदाच एवढा सुंदर असा पोशाख पाहून इथपर्यंत एवढी सुंदर अशी पेहरावा पाहिलेला आहे बरं का. आनंद वाटला. आनंद काय नाव अतुल महाराज हा आणि हे ताईंचे अतुल महाराज असतील. महाराजांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी जोरदार टाळी वाजवा आणि चोपदार महाराजांचंही सर्व दोघांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांची संस स्ट्रीम आपल्याला प्राप्त झालेली आहे. शेवटी मोठ्याचं कौतुक शेवटच घ्यायचं असतं म्हणून सगळ्या शेवट आमचे नांदूर मधमेश्वरचे श्रीराम संस सिस्टीम एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज ही साऊंड सिस्टीम आज महाराष्ट्रभर गाजतीये जगात गाजतीये पण का गाजतीये त्याचं कारण सांगू का. कारण इथे भावाची जोड आहे भावाची साथ आहे. ऐका इकडे लक्ष देऊ. शेवटचंच वाक्य सांगते मी जास्त वेळ घेणार नाही मलाही पुढचं कीर्तन आहे. शेवटचं वाक्य सांगते. भावानं भावाची साथ दिली म्हणून प्रभू श्रीरामांचा विजय झाला आणि भावानं भावाची साथ सोडली म्हणून रावणाची लंका जाळाली. भावानं भावाची साथ दिली तर जगात सगळ्यात मोठी ताकद आपल्या जवळ असू शकते. फक्त तुम्ही भावावरती विश्वास ठेवा. तुम्ही गावावरती विश्वास ठेवता आणि भावाला विरुद्ध जाता असं करू नका. या ठिकाणी किती मोठं आमचा दादा वकील आहे आपलं शुभम दादा वकील आहे पण जेव्हा कधी गरज पडते निखिल भाऊने हा आवाज द्यावा आणि दादा पळत पळत यावा. एवढी सुंदर साथ आहे तुमची आणि म्हणून आपली सिस्टीमही तेवढ्याच दर्जेदारपणे तेवढ्याच उत्तमपणे पुढे चाललेली आहे. असंच भगवंताची कृपा असावी. आणि त्याचबरोबर या आपल्या सर्वच कार्यक्रमाचं ज्यांनी चित्रीकरण केलं आमचे आदरणीय माऊलींचा दास यूट्यूब चॅनेल या ठिकाणी दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तोही स्वतः माळकरी आणि खरंच यूट्यूब चॅनेलवाले सुद्धा असे माळकरी असतील ना तर चांगल्या गोष्टी प्रचारित होतात. हां ते जर वेगळ्या क्षेत्रात राहिले ना ते आम्हाला नडतात. या ठिकाणी दादा तुझेही मनापासून धन्यवाद. चांगलं असं या ठिकाणी कुणी टाळी वाजवली कुणी नाही वाजवली कुणी कसं तोंड केलं कोण हसलं कोण रडलं ते सगळं दिसणार त्याच्यात. आमचे अण्णा तुमचंही मनापासून धन्यवाद. सातत्यानं फार मोठं मार्गदर्शन असतं. आज या सेवेकरिता ज्यांचा फार मोठा अट्टास होता फार मोठा आग्रह होता. खरं तर ढगे परिवाराचं माझ्यावरती फार वेगळं प्रेम आहे. एका लेकीच्या बहिणीच्या अंतकरणाचं प्रेम आहे ढगे कुटुंबाचं माझ्यावरती. तिसगाव खेडगाव इथं या परिसरात आणि इथल्या पंचक्रोशीत नाशिक जिल्ह्यात कुठेही यावं तरी ढगे फॅमिली माझ्यासोबत असतेच असते. याला माझा सार्थ अभिमानी. आमचे अविनाश भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हां मी मुद्दामून मोठ्याचे आभार शेवट घेते बरं का. हां त्याचबरोबर या ठिकाणी पुरुषोत्तम महाराज घुमरे हेही इथपर्यंत उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी अंबादास महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद. हे फार आमच्यावरती स्नेह प्रेम करणारी कुठं असू द्या दिंडोरी असू द्या इकडे खाली कुठेही असू द्या पण ही सगळी मंडळी येतात आणि आनंद वाटतो मला. या ठिकाणी अविनाश भाऊ द्यावे तितके धन्यवाद कमी. फार सुंदर आयोजन तुम्ही केलं टाळ घेऊन उभा राहिला हा सगळ्यात मोठा अभिमान आहे. त्याचबरोबर आमचे आदरणीय राजाराम भाऊ असतील मनापासून धन्यवाद. आमचे काळे सर असतील सरांचेही धन्यवाद. ही सगळी मंडळी इथपर्यंत तिसगावची आलेली आहेत. समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचेही धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जगद्गुरु तुकोबा फक्त शेवटचं चरण सांगते मी फक्त लगेच विठ्ठल जय. ते म्हणते अभंग सोडला नाही तुमचं काही नाही तुम्ही पण हे अजून लक्ष देऊन येत हे शेवटचं चरण घेतात की नाही घेतात अजून बघून. हा ते जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात आम्ही उगाच नाही देवाचं भजन करत कारण तो आमच्यापेक्षा वेगळा नाही तो आणि आम्ही काही वेगळे नाही. भिन्नत्व दिसतच नाही. देहीचं विधेही बहुदशा का म्हणतात कारण त्याचं सर्वस्व यांच्यात आणि यांचं सर्वस्व त्याच्यात गेलं. तो कोण आहे संतांच्या जीवनात तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे पांडुरंगा माझ्या जीवीच्या जीव लगा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल
कुरे वेडे वाकुडी उत्तरे महाराज तुम्ही सिद्धा नाही उच्चारिला अधिकार म्यापुला क्षमा महाराज तुम्ही सिद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा